डोळखाम दरेवाडी येथील राहणारी 19 वर्षीय महिला प्रसूतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती। प्रसूती होऊन तिला गोंडस मुलगा झाला, मात्र कमी दिवस भरल्याने त्या नवजात बालकाला श्वसनाचा त्रास सुरू झाला। रुग्णालयात बालरोग तज्ञ नसल्याने डॉक्टरांनी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितलं। त्यानुसार त्या बालकाला नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात नेलं, मात्र बाळाची आई उपजिल्हा रुग्णालयातच होती। दरम्यान बाळ खासगी रुग्णालयात नेत असतानाच दगावलं। मृत बाळाला घरी बेरवाडी इथे न्यायचं असल्याने रुग्णवाहिकेची गरज होती, त्यामुळे बाळाला हातात धरून नातेवाईक रुग्णालयासमोर रस्त्यात रुग्णवाहिकेची वाट पाहत उभे होते। मात्र रुग्णालयाच्या दारात रुग्णवाहिका असूनही ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली। डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी तब्बल 3 तासांनंतर रुग्णवाहिका दिली, मात्र तोपर्यंत नातेवाईकांची फरफट झाली। यावर झी मीडियाच्या टीमनं सिव्हिल सर्जनांना याबाबत विचारलं असता कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्यास त्यांनी नकार दिला। हा प्रकार झाला नाही अशी उडवाउडीची उत्तरं दिली, पण झी मीडियानं स्टिंग ऑपरेशन करून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। त्यांनी यावर आम्हाला अहवाल मागवलाय असं सांगितलं। केल्यामुळे आता त्याला पुढे हे करायचं असतं म्हणून त्याने सिव्हिलला पेशंटला घेऊन जा म्हणून पाठवले, पण रस्त्यात त्याच्याबरोबर डॉक्टर होते पण रस्त्यात अजून पुन्हा त्याला ते हे व्हायला लागलं, त्रास व्हायला लागला आणि इथं येण्यापूर्वी एक्सपायर झाले। म्हणजे ब्रॉड डेड असल्यामुळे मग इथं आपण पोस्टमॉर्टम वगैरे केलं। पोस्टमॉर्टममध्ये सुद्धा काही पॉझिटिव्ह काहीच सापडलं नाही। 2-3 तास खूप प्रयत्न झाले पण ॲम्ब्युलन्सच नाही दिली, म्हणजे असं त्यांचं म्हणणं होतं। तर म्हणजे आमची चेक जे काय इन्क्वायरी करायला गेले डॉक्टर ते आता रिपोर्ट देतात, कालच पाठवले आणि करून आलेले आहेत। ते रिपोर्ट आता सादर केले की वाटतं पुढचं सांगतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।